सकाळी उठल्यावर जमिनीवरती पाय ठेवताच टाचा खूप जास्त दुखतात का? थोडं चाललं की टाचांमध्ये सुई टोचल्यासारखं वाटतं का? तर असं होत असेल तर तुम्हाला प्लांटर फॅसायटिस असू शकतो. प्लांटर फॅसायटिस म्हणजे आपल्या टाचेला एक लिगामेंट असते. ते लिगामेंटवरती सूज आली की हा आजार आपल्याला होतो. म्हणजेच आपल्या टाचेची लिगामेंट सुजली की आपल्याला खूप जास्त त्रास व्हायला लागतो. मग यावरती खूप सगळ्या पेनकिलर खातो तरीही हा त्रास आपल्याला कमी वाटत नाही. मग हे इग्नोर करू नका. मग आपल्याला अनेक लक्षणंही यामध्ये जाणवतात. खास करून सकाळी उठल्यावर सुरुवातीचा काही काळ आपल्याला टाचेमध्ये खूप जास्त वेदना होतात. त्याचबरोबर आपण जसे चालायला लागू त्यानंतर हळू-हळू ह्या वेदना कमीही होतात. पण असं नेहमी-नेहमी का होतं? पायांच्या टाचांमध्ये खूप जास्त सूज असते, खूप जास्त त्रास होतो. मग हे नेहमी होतं. मग या समस्येच्या मागचं कारण काय? जर वजन जास्त असेल, खूप जास्त उभं राहण्याची वेळ येत असेल किंवा खूप जास्त उभा राहून आपलं काम असेल, तर आपल्याला हा त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर चुकीचे फुटविअर वापरणं म्हणजेच शूज, चप्पल, सँडल्स ह्या जर चुकीच्या पद्धतीच्या असतील, तर हा त्रास आपल्याला नक्कीच होऊ शकतो. फ्लॅट फूट आणि हाय आर्चवाले जर असतील, तर आपल्याला हा त्रास होऊ शकतो. म्हणजेच आपण फुटवेअर जरी चुकीची वापरली तर हा आपल्याला त्रास होऊ शकतो. आपली टाचेची जी लिगामेंट आहे त्यावरती सूज येऊ शकते. म्हणून आपण शूज, चप्पल यासारखे फुटवेअर वापरताना थोडी काळजी घेतली पाहिजे. सडन रनिंग, एक्सरसाइज या गोष्टीमुळे सुद्धा हा त्रास होऊ शकतो. मग याचे लक्षणं कसे ओळखायचे? तर सकाळी उठल्यावर टाचेला खूप जास्त दुखणे, त्यानंतर चालताना वेदना कमी जास्त होणे, खूप जास्त लांब चालण्यात आलं तर खूप जास्त त्रास होतो, टाचेला दाबल्याच्या नंतर खूप जास्त पेन होतो, त्याचबरोबर सुई टोचल्यासारखा आभाव होतो. हे सर्व लक्षणे प्लांटर फेसायटिसचेच असू शकतात. मग यावरती आपण काय ट्रीटमेंट केली पाहिजे किंवा घरगुती उपाय काय केले पाहिजे? सकाळी उठल्यावर फूट स्ट्रेचिंग करा. त्याचबरोबर सॉफ्ट सोल असणारे शूज, चप्पल, सँडल्स यूज करा. त्याचबरोबर थंड पाण्याची बॉटल पायाखाली पकडून रोल करा. जेणेकरून हा त्रास कमी होईल. त्याचबरोबर ही समस्या सुरुवातीला कंट्रोल केली तर कंप्लीट बरी होऊ शकते. म्हणून इग्नोर करू नका. तुम्हीही टाचदुखीच्या आजाराला त्रस्त असाल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुमची अपॉइंटमेंट बुक करा. होमिओपॅथीमध्ये चांगल्या प्रकारे प्लांटर फॅसायटिसला मॅनेज केलं जातं. फक्त पेनकिलरनी हा आजार बरा होत नाही, तर होमिओपॅथिक मॅनेजमेंटनी आणि घरगुती काही स्ट्रेचिंगनी हा आजार पूर्णपणे बरा होतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कुठल्या आजारावरती व्हिडिओ हवा आहे ते आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.